तर नमस्कार मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हटलं की खायची प्यायची चंगळ तर असतेच. दर गुढीपाडव्याला आमच्याकडे मसाले भात करतात आणि यंदाही आम्ही तो करणार आहोत आणि तो करता करता त्याची रेसिपी आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप साधी आणि सोपी आहे, पण खायला तितकीच अफलातून आहे. खूप छान चव येते आणि टेक्स्चर सुद्धा ह्या मसाले भाताला येतं. तर तुम्ही नक्की करून बघा आणि ती कशी होते प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण कुकर गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे. तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये खडे मसाले आपण घालणार आहोत. तेजपत्ता, मोठी वेलची घातलेली आहे आणि एक स्टार अनीस घातलेला आहे आणि लगेचच आपण त्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत. तर आता आपण ह्यात जिरं घालणार आहोत आणि काजूचे तुकडे घालणार आहोत आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत. काजू चांगले ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊया. काजू छान परतून झाले की आपण त्याच्यामध्ये हिरवं वाटण घालणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे आणि ते वाटण म्हणून घातलेलं आहे आणि ते पण व्यवस्थित आपण परतवून घेणार आहोत. हिरवं वाटण व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण भाज्या घालणार आहोत. आता भाज्या ऑप्शनल आहेत. मी इथे तोंडली घेतलेली आहे, बटाटा घेतलेला आहे, मटार घेतलेला आहे आणि फ्लावर घेतलेला आहे आणि ह्या भाज्या आपण एक एक करून ह्याच्यामध्ये घालणार आहोत. मसाले भात म्हटलं तर तोंडली आवर्जून घालायला हवी. आता या सगळ्या भाज्या आपण छान परतवून घेणार आहोत. तर भाज्या व्यवस्थित परतवल्यात. आता आपण ड्राय मसाले घालून घेऊया. सगळ्यात आधी आपण हळद घालतोय, हिंग घालतोय, त्यानंतर आपण धणे पावडर घालतोय. धणे पावडर साधारण 2 चमचे आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर लाल तिखट घालायचे आपल्याला. लाल तिखट पण साधारण 2 चमचे आणि त्याच्यानंतर गोडा मसाला. गोडा मसाला खूप जास्त घालायचा, त्याच्याने खूप छान फ्लेवर येतो. तर गोडा मसाला पण मी इथे 2 चमचे घालणार आहे आणि हे सगळे मसाले आपण छान व्यवस्थित भाजी बरोबर परतवून घेऊया. भाज्या परतवून झाल्या की त्याच्यामध्ये मसाले घातले आणि आता आपण एक छान मोठा चमचा तूप घालणार आहोत आणि व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आता यानंतर आपण ओलं खोबरं घालणार आहोत. हे साधारण एक 3 ते 4 चमचे ओलं खोबरं घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि ते देखील आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आता आपण याच्यात तांदूळ घालून घेणार आहोत. मसाले भात करताना आपण अजिबात बासमती तांदूळ वापरायचा नाहीये. तर जो छोटा तांदूळ असतो, आंबे मोहर किंवा वाडा कोलम, तो आपण ऍड करून घेणार आहोत. तर साधारण 1.25 वाटी राईस किंवा तांदूळ मी घेतलेला आहे आणि आपण व्यवस्थित तो परतवून घेणार आहोत. सगळे मसाले त्या राईसला छान कोट झाले पाहिजे. तांदूळ ऍड करून झाले की त्याच्यामध्ये आपण थोडी साखर घालणार आहोत. साखर घालणं खूप इम्पॉर्टंट आहे, याच्याने फ्लेवर्स व्यवस्थित बॅलन्स होतात. साखर घातल्यानंतर आता आपण पाणी घालणार आहोत. तर साधारण मी इथे 1.25 वाटी तांदूळ घेतला होता, तर आता 2.5 वाटी मी पाणी घालणार आहे. सो पाणी घालूया आणि आपण 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर साधारण आपण 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. मीठ घातल्यानंतर आपण आता कुकर लावून घेऊया आणि साधारण 2 शिट्ट्या काढून घेऊया.
बघितलेत मंडळी, आपला झटपट मसाले भात रेडी झालेला आहे आणि छान नैवेद्याचं ताट देखील सजवलेलं आहे. आमचा हा गुढीपाडवा स्पेशल एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.